बातमी आहे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची। मी भाजपात प्रवेश करणारच, 15 दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश होईल अशी माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे। शरद पवारांचा मी ऋणी राहील, संकट काळात त्यांनी मदत केली आहे असं खडसे म्हणाले। भाजपबद्दल नाराजी कमी झाल्याने पक्षात परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुद्धा एकनाथ खडसेंनी दिली आहे। माझ्याबद्दल भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्यास तीही मी दूर करणार, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता असं एकनाथ खडसेंनी नमूद केलंय। पक्ष निश्चितीनंतर काय त्यांची भूमिका असणार आहे, काय सांगाल भाऊ? भाजप पक्ष प्रवेश होणार आहे, कधी तारीख? भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काही दिवसामध्येच केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीमध्ये माझा हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। भाऊ, ज्या पक्षामध्ये तुम्ही आरोप केले अनेकांवर, पुन्हा त्याच पक्षामध्ये जाण्याची तुम्ही वेळ, काय कारण असेल? भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये माझं काही योगदान राहिलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष या घरामध्ये मी राहिलेलो आहे। 40-42 वर्ष घरात राहिल्यानंतर स्वाभाविकता त्या घराविषयीचा लगाव माझ्याकडे होता आहे, पण काही कारणासाठी नाराजी झाली आणि नाराजीमुळे मी या पक्षातून बाहेर पडलो। आता माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून माझ्या पक्षामध्ये, माझ्या घरामध्ये मी स्वतःच परत येतो आहे। हो, असं देखील जळगाव जिल्ह्यात चर्चेला जात आहे की आपल्या पक्षप्रवेशानंतर भाजपच्या काही गटामध्ये नाराजीचा सूर आहे असं। हे बघा, काही नाराजी असण्याचं काही कारण नाही हो। सर्वांना सोबत घेऊन चालण्याची माझी भूमिका नेहमीच राहिलेली आहे। या जिल्ह्यामध्ये गेली 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं काम करत आलेलं आहे आणि माझा स्वभाव असा आहे की सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यापासून तर अगदी मोठ्या वर्गातला कार्यकर्ता असेल त्याला सांभाळून घेऊन त्याच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याची माझी भूमिका नेहमीच राहिलेली आहे। त्यामुळे काही नाराजी असण्याचं कारण नाही आणि काही नाराजी कुणाची असेल तर ते दूर करण्याचा मी प्रयत्न करेल। हो, नाराजी, आपली नाराजी देखील असेल का? आता संपली का ते नाराजी आता यानंतर? आता काही प्रमाणात संपली, हळूहळू सर्व नाराजी संपेल अशी मला अपेक्षा आहे। केजरीवालांना तुरुंगात टाकण्याची वेळ आली, त्यानंतर कुणी कसा धाक वगैरे काही होता का तुम्हाला जाण्याचं नेमकं कारण? आता मला काही धाक तुरुंगात टाकण्याचा धाक नाहीच आहे, कारण मी जामीनवर आहे। आम्हाला परमनंट जामीन मिळालेला आहे, त्यामुळे जामीन परमनंट मिळायला केस चालेल। केस चालल्यानंतर त्याच्यामध्ये काय निर्णय होईल, निर्णय झाल्यानंतर काय होतं ते पुढे जाईल, त्याला 8-9 वर्ष लागू शकतात। त्यामुळे आत्ताची कोणती स्थिती असं माझ्या समोर नाही की मला लगेच कोणी उठून तुरुंगात टाकेल का कोणी, कशी स्थिती आज नाही आहे। मी या संदर्भामध्ये बिलकुल निश्चिंत आहे। कुठे पक्षप्रवेश होणार आहे? दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल आणि केंद्रीय नेतृत्वाच्या हातून माझा पक्षप्रवेश होईल अशी चर्चा माझी झालेली आहे। हे होते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेशाची निश्चित, मात्र दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं एकनाथ खडसेंनी या संदर्भात म्हटलं आहे। रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव।